तुफानाची. मिरज तालुक्यातील सलगरेत बुधवारी 13 मे रोजी सायंकाळी सुटलेल्या तुफानी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने सलगरे आणि परिसरात मोठे नुकसान झाले होते. अचानक आलेल्या या वादळामुळे अनेक घरांचे पत्रे उडून गेले होते. घरांच्या भिंती कोसळल्या तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. गावातील अनेक कुटुंबांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही कच्च्या घरांच्या भिंती कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याने कुटुंबांचे संसार उघड्यावर आले होते. पावसामुळे अनेकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला होता. सलगरे येथील गुरु कांबळे यांच्या घरावरील पत्रे तुफानी वाऱ्याने उडून गेल्याने त्यांचे कुटुंब संकटात सापडले होते. या पार्श्वभूमीवर या कुटुंबाला ठोस मदत करण्यासाठी सलगरेचे माजी सरपंच तानाजीराव पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तसेच त्यांच्या वर्गमित्रांनी या कुटुंबाला मदतीचा हात दिला. त्यांना 1,03,700 रुपये जमवून त्यांनी मदत केली. यामुळे या कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे. पाहुयात या प्रसंगी काय म्हणाले तानाजीराव पाटील. सलगर गावामध्ये 13 तारखेला सायंकाळी वादळी वाऱ्यानं सलगर आणि आसपासच्या सगळ्याच गावामधून एक फार मोठं वादळी वारं निर्माण झालं आणि या वादळी वाऱ्यामध्ये सलगर किंबहुना मिरज पूर्व भागामधल्या सर्वच माणसांचं, घरांचं, त्याचबरोबर झाडांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. आणि सलगर गावामध्ये या ठिकाणी गुरु कांबळे, जितेंद्र कांबळे यांच्या कुटुंबाचं सगळ्यात जास्त नुकसान या कुटुंबाचं झालेलं आहे. फार कष्टाळू कुटुंब आहे. कष्टामधून नुकतंच त्यांनी घर बांधलं होतं आणि या घराचं सगळंच पत्र जवळजवळ इथून 300-400 फुटावरती जाऊन पत्र, अंगल सगळा सांगाडा जाऊन बाहेर पडला. अशा अनेक जणांचं नुकसान झालेलं आहे. पण सगळ्यात जास्त नुकसान या कुटुंबाचं झालं. या गुरु कांबळे आणि त्यांची जे काही सहकारी आहेत, सचिन कांबळे, सचिन निंबाळकर, त्याचबरोबर राहुल जाधव, सागर आटपाडकर, सुहास कोल्हे सर, अरुण कांबळे सर, बरीचशी त्यांची जे काही जेवढी सहकार्य आहेत या सगळ्या सहकार्याने नुकतंच जाऊन तुझं नुकसान झालं हे न म्हणता कुठंतरी 2 रुपये गोळा करून त्यांना, त्या कुटुंबाला आधार देण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी सगळ्या त्यांच्या युवकांना, सहकार्यांना आव्हान केलं आणि बघता बघता 1,03,700 रुपये या ठिकाणी रक्कम गोळा झाली आणि ती रक्कम आता नुकतीच त्यांना दिलेली आहे. आणि हा फार मोठा आधार या रकमेमधून त्यांना मिळाला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मी तर असं म्हणेन की गुरु कांबळे त्यांच्या सहकार्याने ही जी काही मदत केलेली आहे त्याचा आदर्श इतर गावामधल्या सर्वांनी जर घेतला तर नक्कीच त्या कुटुंबाला फार मोठा आधार मिळाल्याशिवाय राहणार नाही. शासन पातळीवरती जरी नुकसान भरपाईचे पंचनामे केले असले आणि नुकसानीसाठी जरी आम्ही प्रयत्न करत असलो तर शासन दरबारी एवढी मोठी मदत मिळेलच असंही काही सांगता येणार नाही. जरी मिळाली तर ती वेळेत पण मिळणार नाही. आणि आता खऱ्या अर्थानं त्यांना पैशाची फार मोठी गरज आहे आणि ही गरज पाहता या सहकार्याने जी काही सगळ्यांच्याकडून आव्हान करून मदत जी गोळा केली 1,03,700 रुपयाची, ही फार मोठी मदत आहे. आणि या सहकार्यांचा सर्वांनीच आदर्श घेण्यासारखं काम या सगळ्या सहकार्याने केलेलं आहे. भविष्यकाळामध्ये सुद्धा असंच आपण एक गाव म्हणजे कुटुंब समजून काम केलं तर नक्कीच शासनाच्या मदतीची सुद्धा फार मोठी काही गरज लागणार नाही. आणि सगळी मिळून गावातली सगळीच मिळून येणाऱ्या संकटाला तोंड द्यायचं म्हटलं तर काय फार मोठी अडचण राहणार नाही. आणि मी या सलगर गावचा नागरिक या नात्यानं गुरु कांबळे त्यांच्या सर्व सहकार्याने जे काही मोठं काम या ठिकाणी मदतीचं केलेलं आहे त्या सर्वांनाच या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि असंच सर्वजण मिळून गाव म्हणजे आपलं कुटुंब आहे असं समजून सगळ्यांनी मिळून राहूया आणि भविष्यकाळामध्ये सुद्धा कुठं एकमेकाच्या नडी अडचणीला असा प्रसंग उभा राहिला तर त्याच्या पाठीमागं ठामपणानं उभं राहूया एवढीच या ठिकाणी या प्रसंगी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो. गुरुराज कांबळे हा आमचा वर्गमित्र. 13 तारखेला जे वादळी वारं पाऊस झाला त्यामध्ये त्याच्या घराचं छत पूर्णपणे उडून गेलं आणि घरामध्ये पाणी वगैरे आर्थिक नुकसान भरपूर झालेलं होतं. त्याला जेव्हा आम्ही भेटायला आलो त्यावेळी बघितलं तर खूप वाईट दयनीय अवस्था होती. गुरुराज हा आमचा
वर्गमित्र आहे आणि त्यानं पूर्ण हालाकीतनं पूर्ण स्वतःच्या जीवावर राबून पोरगा निर्व्यसन्या कष्टानं त्यानं घर बांधलेलं ते सगळं आम्ही बघितलेलं. त्यांचं आत्ताच 1-1.5 वर्षापूर्वी लग्न झालंय, त्याला आता एक 15 दिवसापूर्वी मुलगी झाल्या. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला आम्ही, आमच्या सगळ्या मित्रांनी विचार केला आणि आम्ही पहिल्यांदा ठरवलं सर्वांनी की आपण एक 25,000ची आर्थिक मदत करायची. असं म्हणत म्हणत सगळ्यांनी पैसे गोळा केले तर जवळजवळ आमचे 27-28 हजार रुपये झाले. आमचे मित्र समाजसेवक माणिकदादा आवळेकर त्यांनी एक 10,000 रुपये दिले. 10,000 रुपये दिल्यावर आम्ही सर्वांनी ठरवलं की बाबा आपण आता 51,000 रुपयाची मदत करायची. मग आम्ही थोडं थोडं करत 57,000 रुपये गोळा झाल्यानंतर आम्ही आप्पांना भेटलो. आप्पांनी पण भरीव मदत केली. मदत आप्पांनी केल्यानंतर आम्ही ठरवलं की आता 75,000 रुपये द्यायचे. तशा पोस्ट सगळ्यांनी टाकल्या, सगळ्यांनी स्टेटस ठेवले. एखाद्यानं मनावर घेतलं, एखाद्या चांगलं काम सगळ्यांनी मनावर घेतलं तर त्याचं 100% सगळीजण मदत करतात. आणि जवळजवळ 75चं टार्गेट आमचं जवळजवळ 1,03,700 रुपये आज सकाळपर्यंत गोळा झाले व गुरुराजला आम्ही ते आज दिले सुद्धा. आणि माझी एक कळकळीची सर्वांना विनंती आहे, अजून आता त्याचं काम चालू झालेलं आहे, आपल्याकडे जेवढी काय मदत होईल त्यांनी गुरुराजला करावं एवढीच हात जोडून मला सर्वांना विनंती करतो. 13 मे 2026 सायंकाळी 4 वाजता जे वादळी वारं झालं त्या वादळी वाऱ्याच्या उस्मानी संकटामुळं आमच्या मागासवर्गीय समाजातील गुरु जितेंद्र कांबळे या कष्टाळू कुटुंबातील जे कष्टातून घरकुल उभा केलेलं होतं त्या घरकुलाचं अतोनात नुकसान झालं. अक्षरशः त्या रात्रीपासून हे कुटुंब उघड्यावरती पडलेलं होतं. आणखीन दयनीय अवस्था झालेली असताना गुरु कांबळेचे सर्व सहकारी म्हणजे सचिन बाळकर असतील, सुहास कोंडले सर असतील, त्यानंतर सर्वच सहकाऱ्यांचं मी काय नाव घेऊ शकत नाही, पण सर्व सहकार्याने एक माणुसकीचं नमन त्यांनी केलं. आम्हाला प्रसाद आज जवळजवळ 1,03,000 रुपये मदत आमच्या कुटुंबाला केलेली आहे, गुरुच्या कुटुंबाला केली आहे. त्यामुळं अजून कुठंतरी माणुसकी ही जिवंत आहे. आणखी अशाच पद्धतीनं पुढील कालावधीत सुद्धा ह्या सर्व सहकार्याने असं त्यांची युनिटी टिकवून ठेवावी, जेणेकरून आजच्या या स्पर्धेच्या धावत्या युगामध्ये माणुसकी लोप पावत चालली असताना आणि एका मागासवर्गीय कुटुंबाला त्यांनी आम्हाला एवढी मोठी मदत केली. त्यामुळे मी माझ्या बौद्ध समाजाच्या वतीनं मी सर्व या मित्रपरिवारांचं मी आभार मानतो. आणखीन परत एकदा त्यांचं मी मदत केल्याबद्दल आम्ही त्यांचं ऋणी आहोत असं मी आज इथं सांगू इच्छितो. आम्ही तर ठेवलेले